नमस्कार. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जाते. काँग्रेस काही आमदार भाजपत दाखल होण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी त्याचं खंडन केलेलं आहे. पाहूयात याविषयीचा आमचा स्पेशल रिपोर्ट. काँग्रेसचे आमदार फुटीच्या मार्गावर, राज्यात लवकरच राजकीय भूकंप, काँग्रेस आमदारांमध्ये अस्वस्थता, भाजप काँग्रेसला देणार धक्का, शिवसेनेपाठोपाठ राज्यात आणखी एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते. काँग्रेसलाही फुटीचं ग्रहण लागण्याची शक्यता वर्तवली जाते. शिवसेनेतील बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं असून आता भाजप काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसमधील 8 ते 9 आमदार भाजपवासी होण्याची शक्यता वर्तवली जाते. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कथित भेट घेतल्यानं नव्या राजकीय चर्चांना उधाण आलंय. गणेश दर्शनाच्या निमित्तानं आशिष कुलकर्णींच्या घरी ही भेट झाल्याची चर्चा आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांनी त्याचं खंडन केलंय. अशोक चव्हाणांनी कुठलीही भेट घेतलेली नाही, त्यांची माझी कुठलीही भेट झालेली नाही. ते तर एका ठिकाणी गणपतीच्या दर्शनाला मी पोचलो, ते पोचले, ते दर्शन घेऊन निघाले, तेवढ्यात मी पोचलो, असं तर सगळ्यांची होते, पण माझी त्यांची कुठली भेट झालेली नाही. ऑक्टोबर महिन्यात शिंदे सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असून त्यावेळी काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये डेरे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते. काँग्रेसमधून महाराष्ट्रात कोणीही फुटणार नाही या बातम्या आहेत. पण जी भाजप हे अभियान जे सुरू करते आहे, कारण की भाजपाला लोकांना मुख्य मुद्द्यांकडून डायव्हर्ट करायचं आहे आणि त्यांची ही पॉलिसी अनेक वर्षापासून चाललेली आहे. कोणी नाराज जरी असलं तर त्याचा उपयोग नाराजीचा कधी करून घ्यायचा याची एक वेळ असते. आज त्याचा उपयोग आम्ही करणार नाही. प्रसंग येईल तेव्हा त्यांच्या नाराजीचा फायदा आम्ही करून घेऊ. अलीकडच्या काळात काँग्रेसला अंतर्गत वादानं ग्रासल्याचं दिसतंय. नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत ते उघड झालं. काँग्रेसचे प्रथम पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरेंचा पराभव झाला, तर दुसऱ्या पसंतीचे भाई जगताप निवडून आले. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटल्याचं उघड झालं. काँग्रेसच्या मतफुटीचा फायदा भाजपला झाला आणि प्रसाद लाड यांचा विजय सुकर झाला. त्या मतफुटीची काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी हायकमांडला अहवाल सादर केला. एकीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं, तर दुसरीकडे शिंदे सरकारच्या विश्वासमत ठरावाच्या वेळी काँग्रेसचे आमदार विधिमंडळात उशिरा पोहोचल्यानं त्यांना मतदानाला मुकावं लागलं. त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश होता. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता गणेशोत्सवाच्या निमित्तानं त्यांची फडणवीसांशी झालेली भेट, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना आणि शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षात आता भाजपनंही उडी घेतली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवरती हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुखांचे राजकीय वारसदार नसल्याची टीका दानवेंनी केली आहे. त्यामुळे आता भाजप विरुद्ध शिवसेना असा राजकीय सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जाते. भाजपनं पुन्हा शिवसेनेला डिवचलं. दानवेंची उद्धव ठाकरेंवर टीका. राजकीय वारशावरून जुगलबंदी. राज्यातल्या सत्तांतरानंतर शिवसेना भाजपमधला राजकीय संघर्ष काही थांबत नाहीये. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. शिवसेना प्रमुखांच्या राजकीय विचारांच्या वारशावरून दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते बाळासाहेबांचे वारस आहेत. बाळासाहेबाच्या प्रॉपर्टीचे ते वारस आहेत. बाळासाहेबाच्या विचाराचेही ते वारस होते. पण विचाराला तिलांजली देऊन दुसऱ्याकडे जे गेले
त्यामुळं बाळासाहेबाचे ते आता राजकीय वारस नाही राहिले, राजकीय वारस नाही राहिले ते आता. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली दिल्याची टीकाही दानवे यांनी केली. एकीकडे भाजपकडून शिवसेनेवर हल्लाबोल केला जातोय, तर दुसरीकडे शिवसेनेतील बंडखोरीला भाजपची फूस असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जातोय. शिंदे गटाच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि भाजपच्या मदतीनं एकनाथ शिंदे यांनी सत्तेचा सोपान गाठला. सेनेतील बंडानं राज्यातली राजकीय समीकरणं एकदमच बदलून गेली. तर शिवसेना विरुद्ध भाजप शिंदे गट असा राजकीय संघर्ष आता जोरात आहे. शिवसेनेतल्या बंडानंतर शिंदे गटानं शिवसेना पक्ष संघटनेवर दावा केला. शिंदे गटानं थेट निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. खरी शिवसेना कुणाची यावरून राजकीय संघर्ष पेटलेला असतानाच आता भाजप नेत्यांनी बाळासाहेबांच्या विचारांच्या वारशावरून रान उठवलंय आणि उद्धव ठाकरे यांनाही डिवचलंय. त्यामुळे आगामी काळात हा राजकीय वाद आणखीन तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सणांच्या निमित्तानं मुंबईमध्ये भाजपनं शक्ती प्रदर्शन सुरू केलेलं आहे. या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी भाजपवरती निशाणा साधलाय. सणांचं राजकारण करणं योग्य नाही अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. दहीहंडी आणि गणेशोत्सवावर मुंबईत भाजपनं छाप पाडली आहे. दहीहंडीत भाजपच्या नेत्यांनी मुंबई आणि ठाणे परिसर पिंजून काढला होता. आता गणेशोत्सवात मुंबईत ठिकठिकाणी होर्डिंग्स लावून भाजपनं मतदारांना साथ घातली आहे. दुसरीकडे आदित्य ठाकरेही विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देत आहेत. कुलाब्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट दिल्यानंतर जे कोणी राजकारण करतायत त्यांचा तो बालिशपणा असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. तर 2 वर्षांनंतर नागरिक सणवारांचा आनंद घेत आहेत, त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून आनंद घेऊया असंही आदित्य ठाकरे म्हणाले. मी आपण बघत असाल लहानपणीपासून अनेक मंडळ अशी फिरत असतो. आधी माझ्या वडिलांसोबत फिरायचो, आता मी वेगळं फिरतोय, साहेब पण सगळीकडे फिरत आहे. ही सवय राहिलेली आमची, कारण कसं असतं गणेश मंडळ आपली एक साधारण आपली काही काही पक्षाचे मंडळ असतात, अनेक वेगळे वेगळे कार्यकर्ते एकत्र येतात, सणवार असतो, तरुण मंडळी सगळी उतरते आणि साजरा करत असते, तर त्यांना सगळ्यांना भेटायला आणि बापाचे आशीर्वाद घ्यायला. भाजपच्या होर्डिंगबाजीवरही आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला. कुणाच्या आशीर्वादामुळे नव्हे तर गणपती बाप्पामुळे सगळं काही सुरळीत सुरू असल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेचा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी समाचार घेतला. जर हिंदुत्वाची विचारसरणी जर कोणाजवळ असेल तर ती फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीजवळ आहे. मग आमच्या विचाराचं लोकांमध्ये जाऊन आम्ही प्रदर्शन करणं किंवा आमचा विचार लोकांपर्यंत सांगणं, यासाठी जर आमची बॅनरबाजी कोणी करत असेल आमचे कार्यकर्ते, तर त्यात गैर काही नाही असं मला स्वतःला वाटतं. गणेशोत्सवात सगळ्याच पक्षांनी भेटींचा धडाका लावलाय. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सगळ्याच पक्षाचे नेते बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत आहेत. मात्र निवडणुकीत बाप्पा विजयाचा आशीर्वाद कुणाला देणार हे निकालानंतर स्पष्ट होईल. प्रशांत वाघ आणि तुषार रुपनवरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्याचे खासदार व्हावं अशी मागणी काही सामाजिक संघटनांनी केलेली होती. खासदार नाही, किमान पालकमंत्रीपद तरी घ्या अशी मागणी पुणेकरांनी केलेली होती. या मागणीवर खुद्द फडणवीसांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे. फडणवीसांचा लोकसभा निवडणूक लढण्यास नकार, पुण्याचं पालकमंत्रीपदही स्वीकारण्यास नकार. मी महाराष्ट्रात नको का? फडणवीसांचा प्रतिसवाल. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवावी अशी मागणी ब्राह्मण महासंघानं केली होती. किमान फडणवीस यांनी पुण्याचं पालकमंत्रीपद तरी स्वीकारावं अशी गळ घालण्यात आली होती. पुण्यातून फडणवीस यांनी खासदारकी लढवावी यावर बरीच चर्चा झाली, पण आता खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी पुण्यातून निवडणूक लढवण्यास नकार दिलाय आणि हे सांगताना त्यांनी पुणेकरांना एक प्रतिसवालही केलाय.
सर एक उत्सुकता आहे, तुम्ही पुण्यामध्ये पालकमंत्री म्हणून येणार आहात अशी चर्चा आहे. नाही, लोकसभा लढवणार अशी चर्चा आहे. मी पुण्याला पालकमंत्री म्हणून येणार नाही. मी लोकसभा लढवावी अशी तुमची काय इच्छा आहे? मी महाराष्ट्रात तुम्हाला नको आहे का? फडणवीस यांनी पुण्याचे खासदार आणि पालकमंत्री होण्यास नकार दिला असला तरी फडणवीसांचं पुण्यावर विशेष प्रेम आहे. पुण्यात राबवल्या जाणाऱ्या योजना, पुण्याचा मेट्रो प्रकल्प या सगळ्याचा फडणवीस यांच्याकडून झालेला पाठपुरावा यावरून फडणवीस यांचं पुणे प्रेम अधोरेखित होतं. फडणवीस यांनी स्वतः जाहीर केलेल्या भूमिकेमुळे पुणे लोकसभेसाठीचे दावेदार आणि पालकमंत्री पदाचे हक्कदार या सगळ्यांचा जीव भांड्यात पडलाय. गोविंद वाकडेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. राज्यामध्ये सत्तांतर घडवून आणल्यानंतर आता भाजपनं मिशन BMC हाती घेतलेलं आहे. मुंबई भेटीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता आहे. तसंच शहा आणि राज यांच्या भेटीसाठी दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू असल्याचंही बोललं जात आहे. पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट. भाजपचं आता मिशन BMC. 5 सप्टेंबरला अमित शहा मुंबईत. शहा राज भेटीची शक्यता. BMC निवडणुकीत नवीन समीकरण. मातोश्रीचं महत्व कमी होणार. शिवसेनेमध्ये आलेलं अभूतपूर्व बंड आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा होऊ घातलेला मुंबई दौरा यावर आतापासूनच राजकीय चर्चांना उधाण आलंय. गणेशोत्सवाच्या निमित्तानं येत्या 5 तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावरती येत आहेत. या मुंबई भेटीत गृहमंत्री अमित शहा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे भेटीची शक्यता आहे. ही भेट आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. ही भेट झाल्यास भाजप शिंदे गटासोबत मनसेचं इंजिन देखील जोडलं जाईल. ही युती शिवसेनेला भविष्यात अडचणीची ठरू शकते. या भेटीच्या शक्यतेवर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी देखील एक मोठं वक्तव्य केलंय. मला वाटत नाही की राज ठाकरे साहेबांनी अमित भाईला बोलवलं असेल, पण बोलवलं जर तर मला वाटतंय की अमित भाईचा जो स्वभाव मला माहिती, मी 5 वर्ष त्यांच्या संघटनेत काम केलं, बोलवल्यावर नाही म्हणणारी व्यक्ती नाही. पण मला कुठं वाचायला मिळालं नाही की त्यांनी कुठं आमंत्रण दिलं त्यांना. आणि आमंत्रण जर नसेल तर अमित भाई कुठे जातील का हे तुम्हालाही कळतं आणि मलाही कळतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांची जवळीक देखील दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शिवसेनेनं भाजपसोबतची युती तोडत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केल्यानंतर मनसेनं हिंदुत्ववादी भूमिका घेतली. तेव्हापासूनच भाजप मनसे अशी नव्या युतीची चर्चा सुरू झाली होती. मागील काही महिन्यांपासून मातोश्रीचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानावरती जात भाजपच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. त्याशिवाय गणेश दर्शनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शिवतीर्थावर हजेरी लावली. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना कमकुवत झाली आहे. त्यातच आता मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून सगळे प्रयत्न करण्यात येत आहेत. मनसे आणि भाजपची युती झाल्यास शिवसेनेच्या मराठी मतांमध्ये फूट पडेल अशी अटकळ बांधण्यात येते. मतांमध्ये फूट झाल्यास त्याचा फायदा भाजपला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अमित शहा आणि राज ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अवघ्या 3 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकच्या सिन्नर शहरामध्ये हाहाकार उडालेला आहे. सरस्वती नदीनं रौद्र रूप धारण केल्यामुळे नदीकाठची घरं जमीनदोस्त झालेली आहेत, तर शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं होतं. सिन्नरवासियांवरती अस्मानी संकट कोसळलेलं असून अतिवृष्टीग्रस्तांचे डोळे राज्य सरकारच्या मदतीकडे लागलेले आहेत. सिन्नरमधील रहिवाशांवर जणू अस्मानी संकट कोसळलंय.
अख्खे भांडे गेले, पत्रे गेले, गॅसची टाकी गेली. काहीच राहिलं नाही आमचं, फक्त अंगावरच्या कपड्यावरती ते राहिले सर्व. तरी काय करावं, आमचा नवरा मरून गेला, काय करायचं. रात्री 8 वाजण्याच्या सुमाराला जणू सिन्नरवर आभाळ कोसळलं. ढगफुटी सदृश्य पावसामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये होत्याचं नव्हतं झालं. रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं होतं. लोकांना काही कळायच्या आत पावसाच्या पाण्यानं शहरातील अनेक भागांना वेढा घेतला. पुराच्या पाण्यात घरात होतं नव्हतं सगळं वाहून गेलं. दुसरं काहीच निघालं, अख्खं गेलं. पत्रे खाली दाबले, विती पडल्या चौकून, भांड कुंड समजा गेलं. याचे रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, काहीच नाही निघालं. पै पै करून उभा केलेला संसार पावसाच्या पाण्यात वाहून गेला. जीव वाचवण्यासाठी लोकांनी अंगावरच्या कपड्यांनिशी घर सोडलं. त्या अस्मानी संकटांनी सगळं काही हिरावून नेलंय. आता पुन्हा संसार कसा उभा करायचा असा प्रश्न इथल्या रहिवाशांना पडलाय. आपल्याकडे पाणी आलं, त्याच्यामध्ये पाण्यामध्ये आम्हाला पळायची सोय नाही राहिली. गाई पळवलं, मग निघून एकाकी पाणी आलं गेलं, मग आम्हाला सुधच नाही राहपाडली. सारं दाबून गेलं, काही वाहून गेलं, काही फक्त एवढी डबडेली, एवढे पुस्तकं लेकरायची भिजून गेली माझी. नुकसान झाली एवढी माझी. तर काय करावं, अंगावरचा कपडाच राहिला एवढा फक्त. डोळ्यात पण पाणी काय मग ये वाटत ना तुळू बांध या कसं पडून राहिल्या मी, तरी काय करावं. आमचा नवरा मरून गेला, काय करायचं. नदीच्या कडेला असलेल्या घरांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसलाय. अचानक पाणी घरात शिरल्यामुळे नागरिकांना वाचवण्याकरता प्रशासनाला जेसीबीची मदत घ्यावी लागली. रात्रीच्या वेळी पावसानं जोर धरल्यामुळे मदत कार्यात अनेक अडचणी आल्या. राहणाऱ्या परिसरातील नागरिकांनी रेस्क्यू ऑपरेशन करून त्या लोकांना बाहेर काढलं. अक्षरशः दोरीचा नाडा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सुतळी बांधून दगड फेकून त्यांना बाहेर काढणं. लहान लहान मुलं पत्र्यावर चढले होते, त्यांना बाहेर काढणं, एवढे मोठं ऑपरेशन होतं. सरस्वती नदीला आलेल्या पुरामुळे सिन्नर शहरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. तब्बल 4 ते 5 किलोमीटरच्या परिघातील घरं आणि दुकानांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. या पावसामुळे केवळ नदीकाठच्या घरांचंच नुकसान झालं असं नाही, तर सिन्नरच्या बाजारपेठेतील दुकानं पाण्याखाली गेली. जवळपास 400 ते 500 दुकानांना पुरता तडाखा बसलाय. पूर्ण नुकसान झालं. 10-12 फूट पाणी होतं. पूर्ण टोटल लॉस झालं, म्हणजे पूर्ण अख्खा वल्ला माल झाला. माझा इंजिनियरचं ऑफिस आहे, माझे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट आता त्याच्यात गेले. पंचनामा करायला सकाळी फोन केला तर अजूनपर्यंत कोणी झालं नाही. पावसाच्या हाहाकारानंतर प्रशासनाकडून पंचनामा करण्यात येत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून राज्य सरकार विरोधात आंदोलन केलं. एक घर सहीचं राहिलं नाही. पुरीचे 12वीचे पोरांचे 12वीचे पुस्तक सुद्धा भिजून वल्ले झालेले. तिला आज शाळेत जायचं पेपर आहे, तरी कुणी कशावर लिहिल ती सांगा. नागरिकांच्या आंदोलनानंतर प्रशासनाला जाग आली आणि तातडीनं नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले. सकाळपासून आता सगळं स्वच्छतेचं काम सुरू आहे. आता मी नागरिकांशी बोलले. नागरिकांचा महत्त्वाचा विषय आहे की पंचनामे, तर पंचनाम्याला आता तत्काळ सुरू करण्याबाबत मी प्रत्येक विभागाला आदेशित केलेलं आहे आणि त्यानुसार आता ते पंचनामे करून शासनाकडे आम्ही पाठवणार आहोत. सिन्नर शहराच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना घडली आहे. ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेकडो घरं आणि दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेकडो संसार उघड्यावर आलेत. त्यामुळेच नुकसानग्रस्त कुटुंबांच्या नजरा राज्य सरकारच्या मदतीकडे लागल्या आहेत. पण गणेशोत्सवात बिझी असलेल्या मंत्र्यांना सिन्नरवासियांच्या वेदनेची जाणीव कधी होणार हाच खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची.
आम्ही लगेच परततो. कोल्हापूरमध्ये शिंदे गटाला धक्का बसलाय. कोल्हापूरचे माजी उपमहापौर दिगंबर परागटे यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. अवघ्या 15 दिवसांमध्येच परागटे शिंदे गटातून परतलेत. आपण मालोरी राजे आणि सतेज पाटील यांच्यासोबतच राहणार असल्याचं परागटे यांनी स्पष्ट केलंय. राजू शेट्टी यांनी टेंडरवरून केलेल्या आरोपांना अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. बारामतीत सुरू असलेली कामं टेंडरसाठी चाललीत का असा सवाल त्यांनी केलाय. मी जेव्हापासून बारामतीचं प्रतिनिधी म्हणून काम करतोय तेव्हापासून कोणाच्या बादलीत किंवा टेंडरमध्ये 5 पैशाला मिदा नाही असा पलटवार अजित पवारांनी केलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उपनेते पदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या. दरम्यान शिवसेना उपनेतेपदी मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांची निवड झाली आहे. दरम्यान बंडखोरांमुळे काहीच फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया दत्ता दळवी यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत अशी जनतेची इच्छा असल्याचं मत शिवसेनेचे उपनेते दत्ता दळवी यांनी व्यक्त केलंय. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी गणरायाकडे साकडं घातल्याचंही त्यांनी सांगितलंय. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आपल्या मालवण तळगाव येथील गणपतीची विधिवत पूजा केली आहे. शिवसेनेला पूर्वीप्रमाणे सुगीचे दिवस येऊ देत आणि जनतेची केंद्रातील सरकारच्या तावडीतून मुक्तता कर असं साकडं त्यांनी यावेळी घातलंय. जालन्यात गणेशोत्सवानिमित्त खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मंचावर उपस्थित नेते मंडळींनी टोलेबाजी केल्यामुळे कार्यक्रमाला रंगत आली. आम्ही असताना मुंबईचे कलाकार कशाला बोलवले असा सवाल रावसाहेब दानवेंनी आयोजकांना केला. यावेळी एकच हशा पिकला. जळगावात राष्ट्रवादीच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसेंचा वाढदिवस साजरा केला. यावेळी 95 किलो लाडू आणि 95 किलोची वही तुला करण्यात आली. यानंतर या लाडूंचं नागरिकांना वाटप करण्यात आलं तर वह्या गोरगरिबांना देण्यात आल्या. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील भगूर इथे एका चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झाला. झोका खेळताना गळफास लागल्याने पुष्कर पोटे या मुलाचा मृत्यू झालाय. मामाच्या गावी तो गेला होता. यावेळी ही घटना घडली आहे. औरंगाबाद शहरातील पोलीस आयुक्त कार्यालयासमोर स्वतःला पेटून घेणाऱ्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू. ब्रेकनंतर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय नौदलामध्ये सर्वात सामर्थ्यशाली अशी INS विक्रांत ही युद्धनौका सामील झालेली आहे. या ऐतिहासिक क्षणासोबत आणखी एक ऐतिहासिक घटना घडवून आणलेली आहे आणि ती म्हणजे भारतीय नौदलाच्या ध्वजावरती छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छटा असून त्याच प्रकारे अष्टकोनी पद्धतीचं नौदलाचं चिन्ह देखील अंकित करण्यात आलेलं आहे. आणि दस्तूर खुद्द पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि त्यांच्या सागरी आरमाराचं कूड कौतुक देखील केलेलं आहे. पाहूयात याच संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट. भारतीय नौदलाला मिळाला नवा ध्वज. नव्या ध्वजावर छत्रपती शिवरायांची राजमुद्रा. सर्व ब्रिटिश खुणा हटवल्या. सेंट जॉर्ज क्रॉस हटवला. नौदलाला मिळणार नवी प्रेरणा. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तब्बल 4 वेळा भारतीय नौदलाचा ध्वज बदलण्यात आला. मात्र प्रत्येक वेळी त्यात ब्रिटिश राजवटीचं एक प्रकारे प्रतीक असणाऱ्या 2 लाल रंगाच्या रेषा असायच्या. या रेषांना सेंट जॉर्ज क्रॉस असं म्हटलं जायचं. मात्र आता भारतीय नौदलाला नवा ध्वज मिळाला असून त्यावरून सर्व प्रकारच्या ब्रिटिश खुणा काढून टाकण्यात आल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते INS विक्रांत नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर नौदलाच्या या नव्या ध्वजाचं देखील अनावरण करण्यात आलं. आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन नौदलाचा नवा ध्वज समुद्रात आणि आकाशात फडकेल असे गौरवोद्गार दस्तूर खुद्द पंतप्रधान मोदींनी काढलेत. नवीन सूर्य की नई प्रभा, नवीन सूर्य की नवीन प्रभा, नमो 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 स्वतंत्र भारत की ध्वजा, नमो नमो नमो। आज इसी ध्वज वंदना के साथ मैं ये नया ध्वज नौसेना के जनक छत्रपति वीर शिवाजी महाराज को समर्पित करता हूं। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील नव्या ध्वजाबाबत आणि त्यावरील शिवमुद्रेच्या समावेशाबाबत भरभरून कौतुक केलंय. स्वराज्याची निशाणी असलेलं आमची जी शिवमुद्रा आहे त्या शिवमुद्रेचं ची प्रेरणा घेऊन आता आमच्या भारतीय नेव्हीचा नवा झेंडा, नवी निशाणी या ठिकाणी आज फडकली आहे. मी त्याबद्दल आमच्या नेव्हल फोर्सेसचं आणि माननीय पंतप्रधानांचं, डिफेन्स मिनिस्टरचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. भारतीय नौदलाच्या ध्वजात आतापर्यंत स्वातंत्र्यानंतर 4 वेळा बदल झाले. नव्या ध्वजाच्या वैशिष्ट्यावर एक नजर टाकूयात. नौदलाच्या या नव्या ध्वजामध्ये डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात भारताचा तिरंगा आहे, तर उजव्या बाजूला अष्टकोनी आकारामध्ये निळ्या पार्श्वभूमीवर सोनेरी रंगात अशोक स्तंभ आणि नौकांचा नांगर काढण्यात आलाय. या अष्टकोनी आकाराला सोनेरी रंगात दुहेरी किनार काढण्यात आली आहे. सर्वात बाहेरची किनार ही जाड आणि त्याच्या आतील किनार ही काहीशी बारीक आहे. भारतासह आतापर्यंत कोणकोणत्या देशांनी त्यांच्या नौदलाच्या ध्वजात बदल केले त्यावर एक नजर टाकूयात. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि पाकिस्तान. ऑस्ट्रेलियानं 1967 साली, न्यूझीलंडनं 1968 साली, कॅनडानं 2013 साली हे बदल केले. आतापर्यंत भारतीय नौसेनेच्या ब्रिटिश ध्वजावर गुलामगिरीचं चिन्ह होतं, पण आता ध्वजात केलेल्या नव्या बदलानं आणि शिवमुद्रेच्या समावेशानं सैन्यालाही स्फूर्ती मिळेल आणि त्यांचं साहस आणि धाडस वाढायला निश्चित मदत होईल, यात तीळमात्र शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आता वेळ झालेली इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.